नमस्कार शिक्षक महोदय, आपल्या सर्वांचं विद्यासेतू चॅनलवरती स्वागत आहे. 2026मध्ये CTET परीक्षेला जाणाऱ्या सर्व शिक्षकांना एक रिव्हिजन टेस्ट आपण घेऊन आलो आहोत आणि त्याचा आजचा विषय आहे विद्यार्थी केंद्रित शिक्षण. विद्यार्थी केंद्रित शिक्षणावरती CDP असू दे किंवा कोणत्याही भाषेची पॅडोगॉजी असू दे, नक्की त्याच्यावरती 1 ते 2 प्रश्न हे दरवर्षी येत असतात. आपण एखाद्या लहानशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण NCF 2005 मध्ये विद्यार्थी केंद्रित शिक्षणात काय सांगितले आहे हे आपण पाहणार आहोत. एक लहानशी टिपसुद्धा आहे. त्यानंतर रिव्हिजनसाठी फक्त 2 प्रश्न आहे. परंतु ही व्हिडिओ जरी लहान असली तरी 1 ते 2 मार्क देऊन जाणारी ही विद्यार्थी केंद्रित शिक्षण ही आपल्याला नक्कीच कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. पाहूया काय लिहिलं आहे ते. जर काय हातामध्ये पेन किंवा नोटबुक नसेल तर नक्कीच स्क्रीनशॉट मारून ठेवा. ह्याची रिव्हिजन करा, कारण की खरं सांगतोय ह्याच्यावरती 1 ते 2 प्रश्न हे नेहमी विचारले जातात. NCF 2005 नुसार शिक्षणाचे केंद्रबिंदू शिक्षक नसून विद्यार्थी आहे. NCF 2005 सांगतोय की आता शिक्षणाचा केंद्रबिंदू शिक्षक नसला पाहिजे, तर प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला विद्यार्थी असला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याची आवड, क्षमता, शिकण्याची वेग, अनुभव आणि गरजा वेगवेगळ्या असतात. वेगवेगळ्या परिवेशमधून, वेगवेगळ्या वातावरणातून मुलं शाळेत येत असतात. त्याच्या प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते, त्याचे अनुभव वेगळे असू शकतात. त्याच्यामुळे शिक्षकाने सर्व विद्यार्थ्यांना एकच पद्धतीने शिकवण्याऐवजी त्याच्या गरजेनुसार अध्यापन करावे. शिक्षकांनी एकच मेथड वापरायची नाही आहे, कारण की वेगवेगळ्या वातावरणातून मुलं शाळेत येत आहेत. ज्याला जशी गरज त्याप्रमाणे शिक्षकांनी त्याला शिकवायचं आहे. वर्गात विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची, चर्चा करण्याची, स्वतः विचार करण्याची आणि कृतीतून शिकण्याची संधी दिली पाहिजे. हा एक कन्सेप्ट समजून घ्या. ऑप्शनमुळे नेहमी कन्फ्युजन करणार. वर्गामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला चर्चा करता आली पाहिजे, त्याला ते स्वातंत्र्य दिलं पाहिजे, त्याला प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि कृतीतून शिकवले पाहिजे, कृतीतून विद्यार्थ्यांना समज दिली पाहिजे. शिक्षकांची भूमिका केवळ माहिती देणाऱ्याची नसून विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शकाची भूमिका असली पाहिजे. फक्त पुस्तक वाचून दाखवायची आणि माहिती देण्याचं नसून विद्यार्थ्यांना कृती करायला दिली पाहिजे आणि विद्यार्थ्याला शिक्षकाची भूमिका ही मार्गदर्शकाची असली पाहिजे. म्हणूनच NCF 2005 मध्ये विद्यार्थी केंद्रित शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व दिलेले आहे. टिप पाहूया. शिक्षक बोलतो, विद्यार्थी ऐकतो, ही शिक्षक केंद्रित पद्धत आहे. आतापर्यंत शिक्षक केंद्रित पद्धत चालू होती. शिक्षक शिकवणार आणि मुलं ऐकणार, तर विद्यार्थी सक्रियपणे शिकतो आणि शिक्षक मार्गदर्शक करतो. ही विद्यार्थी केंद्रित पद्धत आहे. हा फरक CET मध्ये वारंवार फरक समजला जातो. आतापर्यंत काय चालू होतं की शिक्षक शिकवणार, विद्यार्थी ऐकणार. आता असं नाही आहे. आता NCF 2005च्या अनुसार विद्यार्थी स्वतः कृती करणार, स्वतः अनुभव घेणार आणि त्यातूनच विद्यार्थी शिकणार. जिथे विद्यार्थ्याला समस्या येतील, विद्यार्थ्याला अडथळे येतील, त्यावेळेला शिक्षकाची भूमिका फक्त मार्गदर्शन करणारी आहे, रस्ता दाखवणारी आहे. प्रश्न बघूया. पहिला प्रश्न क्रमांक 2 पाहूया. खालीलपैकी कोणती परिस्थिती NCF 2005 मधील विद्यार्थी केंद्रित शिक्षणाची सर्वाधिक सुसंगत आहे? कोणती परिस्थिती NCF 2005 ला दर्शवते हे विचारलेलं आहे. शिक्षक संपूर्ण तास व्याख्यान देतो आणि विद्यार्थी फक्त शांतपणे नोंदी करतो. पूर्णपणे चुकीचं. विद्यार्थी सक्रियच नाही आहे, शिक्षक एकटाच सक्रिय आहे, तोच व्याख्यान देतोय, तोच ऐकतोय आणि विद्यार्थी शांतपणे बसलाय, तर विद्यार्थ्याला आळस येणार, तो सक्रिय होऊ शकणार नाही. तर तो सक्रिय नाही, तो शिकणारच नाही, त्याला अनुभव सांगताच येणार नाही. म्हणून ऑप्शन नंबर 1 चुकीचं आहे. शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याकडून एकच उत्तर अपेक्षित ठेवतो. एकच उत्तर प्रत्येक विद्यार्थीकडून अपेक्षित ठेवतो. म्हणजे ह्या पे स्वायत्ता नाही आहे, विद्यार्थ्याला स्वतःचं मत मांडण्याचे अधिकार नाही आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 सुद्धा चुकीचं आहे. डी ऑप्शन पाहूया. शिक्षक परीक्षेतील गुण वाढवावेत म्हणून केवळ पाठांतरावर भर देतो, फक्त रट्टा मारायचा, कारण परीक्षेमध्ये प्रश्न विचारणार तर उत्तर आलं पाहिजे, हेही चुकीचं आहे.
सी नंबर ऑप्शन बरोबर आहे. बघूया काढलेलं आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना गटकार्य, समस्या सोडवणे आणि अनुभवाच्या आधारे निष्कर्ष काढण्यास प्रोत्साहन देतो, समस्या सोडवायला लावतो, गटचर्चेमध्ये बसवतो. तर ऑप्शन नंबर सी हे NCF 2005 नुसार विद्यार्थी केंद्रितचे उदाहरण आहे. आशा करतो आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होत असतील. प्रश्न क्रमांक 1 पाहूया. NCF 2005 नुसार विद्यार्थी केंद्रित शिक्षणाचे सर्वात योग्य वैशिष्ट्य कोणते? ए. सर्व विद्यार्थ्यांना एकाच पद्धतीने शिकवून समान परिणाम मिळवणे. एकाच पद्धतीने आपण आता मुलांना शिकवायचं नाही आहे, ज्याला ज्याची गरज तशा प्रकारे त्याला शिकवायचं आहे. शिक्षकाने ज्ञानाचे एकमेव स्रोत म्हणून विद्यार्थ्याला माहिती देणे, हेही चुकीचं आहे. ज्ञानाचे एकमेव स्रोत म्हणून विद्यार्थ्याला माहिती देत राहणे, हेही चुकीचं आहे. तिसरा ऑप्शन पाहूया. विद्यार्थ्याच्या आवडीनिवडी, पूर्वज्ञान, क्षमता आणि शिकण्याच्या गतीनुसार अध्यापनाचे नियोजन करणे, अतिशय योग्य उत्तर. पाठ्यपुस्तकातील सर्व धडे निश्चित वेळेत पूर्ण करण्यास सर्वांगीण महत्त्व देणे, म्हणजे सिलेबस पूर्ण करायला महत्त्व देणे, हेही चुकीचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. पूर्वज्ञान, क्षमता आणि शिकण्याच्या गतीनुसार अध्यापनाचे नियोजन करणे. पुन्हा एकदा आपण आज टॉपिक पाहिला रिव्हिजन 1 मध्ये विद्यार्थी केंद्रित शिक्षण. मराठी विषयातील पॅडगॉजीचा आपण अभ्यास करत असाल, CTET परीक्षा देत असाल, तर जवळपास CTET वरती पॅडगॉजीवरती 500 प्रश्नांचे आपण रिव्हिजन घेत आहोत. तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा. 500 प्रश्न पॅडगॉजीचे जे कोणी सॉल्व करतील त्यांना नक्कीच पॅडगॉजी कठीण होऊ शकणार नाही. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत व कन्सेप्ट आधारित प्रश्न आहेत. त्याचप्रमाणे आपण 2 ते 3 मिनिटाच्या अशा प्रकारे छोटे रिव्हिजन घेत आहोत. ह्या रिव्हिजन अशा टॉपिकचे घेतले जातील ज्या परीक्षेला 100% विचारले जातातच. त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आपल्या सर्वांची साथ असू द्या. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, पुढच्या रिव्हिजनमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्व शिक्षकांना माझा नमस्कार.